हाय एव्हरीवन. तर कालच आमचा सुमितचा साखरपुडा झालेला आहे आणि आजचा दिवस मोकळा होता. तो सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून म्हटलं चला कुठेतरी जरा बाहेर निघूया म्हणून निघालो. असं काहीच ठरवलेलं नव्हतं की कुठे जायचं आहे काय आहे. तर बेळगावमध्येच आहोत आज. तर म्हटलं चला, आज 5:30 वाजताची गाडी होती म्हणून सकाळचा वेळ थोडा आमच्याकडे होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि इथे कळलं की एक छान असं मंदिर आहे. म्हणजे हे आहे महावीरांचं मंदिर, म्हणून मंदिराच्या दर्शनाला आलो. आणि ह्याचं विशेष म्हणजे असं होतं की हे 12व्या शतकातलं होतं, त्यामुळे ना जास्त आम्हाला आकर्षित वाटलं म्हणून आम्ही इथे आलो. आणि खरंच मंदिर एवढं सुंदर आणि छान होतं, इतकं सुंदर कोरीव काम होतं. पूर्ण सिंगल दगडमध्ये बनवलेलं हे मंदिर आहे. तर मी तुम्हाला बाहेरून सुद्धा दाखवेन कशा प्रकारे आहे. आणि हे भटजी आहेत ना, हे खूप चांगले होते. यांनी आम्हाला पूर्ण मंदिराबद्दल माहिती वगैरे पण सांगितली. आणि हेच पहा, याला कमल बसाली म्हणतात, कारण ना अगदी कमळासारखं आहे म्हणून त्याला तसं नाव दिलेलं आहे. ते कन्नडमधलं नाव आहे. आणि त्याची जी माहिती वगैरे आहे ना, ती सुद्धा मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर इथे चाललेलं आहे फोटो सेशन. छान छान फोटो काढले जात आहेत. आणि इथे पाहताय तुम्ही, कोरीव काम जे आहे ना एवढं सुंदर केलेलं आहे की अगदी ना प्रत्येक जे कोरीव काम आहे ते असं वाटतं तर टिपावं. आणि इथे युद्धामध्ये कशा प्रकारे घोडे असतात किंवा मग हत्ती असतात ते सगळं दाखवलेलं होतं. तिथून मग आम्ही पुढे इथे आलो. इथे पण खूप छान असं कोरीव काम केलेलं होतं. तर बेळगावमध्ये एक रील बनवूया म्हणून आम्ही थोडी प्रॅक्टिस करत होतो. सो चला, असा आहे हा मिनी ब्लॉग. याचा मोठा ब्लॉगसुद्धा नक्की पहा. बाय बाय.